रत्नागिरीतील चिपळूण कराड महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा सवाल आता उपस्थित होतोय। जीव मुठीत घेऊन वाहन चालकांना प्रवास करावा लागतोय। महामार्गावर ठिकठिकाणी तब्बल 9.5 ते 10 फूट रुंदीचे आणि जवळपास 1 फूट खोलीचे खड्डे पडलेत। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। पाहूया। मी आता चिपळूण कराड महामार्गावर उभा आहे आणि चिपळूण कराड महामार्गावरील शिरगाव पोपळे जर तुम्ही पाहाल तर जवळजवळ 10 फुटाचा खड्डा आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आता या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे, जवळजवळ फूटभराचा खड्डा आहे आणि पाऊस जेव्हा जास्त येतो त्यावेळेला पूर्ण खड्डा आहे तो भरून जातो आणि फार मोठी कसरत टू व्हीलरवाल्यांना किंवा फोर व्हीलरवाल्यांना गाडी चालवण्याचा होत असते। खरं तर इथे फार मोठे अपघात होत असतात। जे 4 चाकी वाहन आहेत 4 चाकी वाहनांचे इथे अपघात होत असतात। 4 चाकी वाहनांना मोठी जायबंदी होते, त्यांचे पाटे वगैरे तुटतात। त्यामुळे जे वाहन चालक आहे ते फार त्रस्त आहेत। संबंधित हा जो रस्ता आहे तो राष्ट्रीय महामार्गावर वर्ग केलेला आहे। त्यामुळे आत्ताच काही महिन्यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता वर्ग केल्यामुळे या रस्त्याची डागडुजी आता शिल्लक राहिलेली आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा हे खड्डे आहेत ते जैसे त्यात आपण पाहताय। जे जो खड्डा आहे जवळजवळ चाक अर्ध बुडतं या खड्ड्यामध्ये, त्यामुळे कुठेतरी वाहन चालकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतोय। खरं तर चिपळूण कराड महामार्ग आहे तो वर्दळीचा महामार्ग आहे। व्यापाऱ्यांना आपले जे माल आहे तो इथून न्यावा लागतोय किंवा कोकणात म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा रस्ता आहे आणि वर्दळीचा रस्ता असल्यामुळे कुठेतरी या रस्त्यावर वाहनं जास्त असतात आणि त्याचा फटका जो आहे तो वाहन चालकांना बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर हा खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच आपल्याला शोधावं लागणार आहे। कॅमेरामॅन प्रफुल्ल सामी, राजेश जाधव, लोकशाही मराठी, चिपळूण, रत्नागिरी। राष्ट्रीय महामार्गाकडे हा रस्ता हस्तांतरित करण्यात आला आणि त्यानंतर 24 कोटीचं काम एप्रिल महिन्यात फ्लॅट झालेलं आहे। परंतु याच्यामध्ये हे टेंडर कोणाला मिळावं यासाठी चढाओढ सुरू आहे इथल्या याच्या युतीच्या मंत्र्यांमध्ये आणि त्यामुळं हे अजून टेंडर मार्गी लागलेलं नाही, त्याची वर्क ऑर्डर झालेली नाही आहे। अशा पद्धतीनं हे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आणि आता या पावसामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे की मोठ्या प्रमाणात वाहन चालक त्रस्त आहेत, नागरिक त्रस्त आहेत आणि मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।